हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण अगदी छान थंडगार अशी रेसिपी करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये सर्वांची फेवरेट असणारी अगदी मार्केट सारखी मावा मलाई रोलकट कुल्फी आज आपल्याला करायची आहे। ही मावा मलाई कुल्फी अगदी घरच्या साहित्यात होते। चला तर मग होममेड मावा मलाई रोलकट कुल्फी कशी करायची ते पाहूया। आपल्या मावा मलाई कुल्फीसाठी आपण 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेले, फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे। 1 कप साखर घेतलेली, 240 ml चा कप आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता, मीडियम गोड आपल्याला करायची आहे। आणि 3 चमचे आपण कॉर्न फ्लोअर घेतलेले आहे। तुम्ही याऐवजी अरारोट पावडर घेऊ शकता, कस्टर्ड पावडर सुद्धा घेऊ शकता, पण मग कॉर्न फ्लोअर सगळ्यांच्याकडे उपलब्ध असतं म्हणून मी हे घेतलेलं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट मावा यामध्ये असतो। तुम्हाला जर खवा उपलब्ध झाला किंवा मावा उपलब्ध झाला तर तुम्ही तयार मावा घेऊ शकता, पण मी आता घरीच हा खवा करणार आहे। यासाठी आपण 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, अर्धा कप दूध घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे। हा खवा एकदम पटकन तयार होतो। आपण थोडीशी पूर्वतयारी करू। हे कॉर्नफ्लोअर दुधामध्ये मिक्स करून घेऊ। थंड दूध हे टाकते, रूम टेम्परेचरचं दूध आहे। 2 चमचे दूध टाकूया आणि छान मिक्स करून घेऊ। त्यात सर्व गाठी मोडून टाकायचे आहे। कॉर्नफ्लोअर आपण छान मिक्स करून घेतलेले। आपण जाड बुडाचं भांडं घेतले, त्यात तळाला थोडं पाणी टाकते मी। थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं, आपलं दूध लागत नाही तळाला। हे दूध टाकून उकळायला ठेवून देतो। खवा करून घ्यायचा आहे, त्यासाठी मिल्क पावडर दुधाचंच भांडं घेतलंय मी। 1 कप मिल्क पावडर टाकूया। नेहमीची मिल्क पावडर, याच्यामध्ये थोडी साखरही असते आणि अर्धा कप दूध टाकूया त्यामध्ये। 1 लिटर वगळून आपण हे अर्धा कप दूध जास्त घेतलेले मावा बनवण्यासाठी। छान मिक्स करून घेऊ। चांगल्या गाठी मोडून घ्यायच्या म्हणजे आपला खवा छान होतो। सर्व दूध टाकते मी आता। पटकन होतो दूध पावडरचा खवा। मिल्क पावडर आपण दुधामध्ये चांगले मिक्स करून घेतली बघा, अशा पद्धतीचे। दुसऱ्या शेगडीवर आपण दूध उकळायला ठेवलेले, मध्यम शेगडीवर ठेवलेले। नॉनस्टिकचं भांडं घेतलेलं आहे आणि मध्यम गॅस चालू केलेला आहे। आता सर्वप्रथम आपण 1 टेबलस्पून आपल्याला तूप टाकून घ्यायचं। तूप टाकल्यामुळे आपला खवा एकदम मऊ होतो, छान होतो। आपण मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये टाकूया। लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे। आता हे हलवत राहू आपण सारखं। लो टू मीडियम गॅसवर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे छान होतं, गाठी होत नाही त्याच्यात। बघा 3 ते 4 मिनिटातच आपलं मिश्रण एकदम छान घट्ट झालेलं आहे। फक्त हलवत राहायचं आहे सारखं, म्हणजे गाठी नाही होत। आता मी गॅस कमी केलेला आहे। कमी गॅसवर आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे हे मिश्रण। अजून 5 ते 7 मिनिटात आपला हा खवा तयार होतो 1 कपाचा। बघा छान झालं, पॅन सोडायला लागलं हे मिश्रण। आता मी गॅस बंद करते। आपला मावा तयार झाला। आपला मावा बाउलमध्ये काढून ठेवू आपण। एकदम मस्त झाला आहे बघा। दुधाला उकळी आली, आता त्यामध्ये चमचा घातलेला आहे मी। शेजारच्या शेगडीवर ठेवू। मधून मधून दुधाकडे लक्ष द्यायचं आहे। नॉनस्टिक भांडं घेतलेलं। आता आपल्याला कॅरॅमल करायचं आहे। गॅस लो टू मीडियम चालू केलेला आहे। साखर यामध्ये टाकू, पसरून टाकायची। साखर अशा प्रकारे पसरून ठेवली आपण। आपल्याला यामध्ये चमचा घालायचा नाही, आपोआप साखर मेल्ट होईल तशी होऊ द्यायची। आपण बघा कॅरॅमलसाठी असा गॅस ठेवलेला आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे। बघा 2 मिनिट झाले, आता साखर थोडीशी मेल्ट व्हायला लागलेली, किंचित ब्राऊन व्हायला लागली बघा। आपण आता भांडं फिरवून घेऊ, म्हणजे सगळी साखर मेल्ट होईल छान। अशा पद्धतीने साखर मेल्ट व्हायला लागली की आता मी थोडासा गॅस कमी केलेला आहे। दुधाचा गॅस बंद करते मी आता। बघा साखर छान मेल्ट झालेली आहे आपली। आता आपण हलवू, स्पॅटुला घेतलेला आहे त्याने हलवूया। सगळे मेल्ट करून घेऊ साखर। कॅरॅमल तयार करून घेतलं की एकदम मस्त होते आपली कुल्फी। साखर विरघळली, मी भांडं खाली उतरून घेते। आता आपण जे कॅरॅमल केलं होतं ते आता दुधामध्ये ओतू आपण। बघा आपण जे कॅरॅमल टाकलं ते सारखं हलवत राहून त्याच्यामध्ये दुधामध्ये थोडंसं असं होतं,
ते विरघळून घेऊ सगळं आपण. कलर किती छान आला बघा, एकदम मावा कुल्फीसारखा कलर आला. कॅरेमल टाकल्यानंतर सगळं कॅरेमल विरघळून घेतलं आणि त्याला उकळी काढून घेतली. आता हा खवा आपण जो तयार केला तो असा हाताने मोडून टाकायचा त्यामध्ये. मस्त खवा झालाय बघा आपला. मावा चांगला आता विरघळून घेऊ आपण यामध्ये. खवा टाकल्यानंतर 2-3 मिनिट आपण शिजवून घेतलं बघा. आपलं कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते परत हलवून घेऊ आपण. ते टाकायचे आता आपल्याला यामध्ये. हे मिश्रण आपण थोडं थोडं टाकू, हलवत राहू सारखं. हलवत राहायचंय सारखं आपल्याला. आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण शिजवून घ्यायचंय छानपैकी. बघा आपलं मिश्रण 3-4 मिनिट झाले. अजून 2-3 मिनिट आपण याला शिजवून घेऊ. कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकल्यानंतर आपण 7 मिनिट शिजवून घेतलं बघा. एकदम मस्त मिश्रण तयार झालं. रंगही एकदम परफेक्ट आला. आता झालं आपलं मिश्रण तयार. आता 1 टीस्पून आपण वेलदोड्याची पूड टाकूया. साखरेबरोबर वेलदोडे वाटलेले, चांगला फ्लेवर येतो. तुमच्या आवडीचे कोणतेही फ्लेवर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता गॅस बंद करते मी. आपलं मावा मलाई रोल कट कुल्फीचं मिश्रण तयार झालं छान. आपलं मावा मलाई कुल्फीचं मिश्रण अशा पद्धतीने झालं, थंड झालं. आता त्यामध्ये आपण हँड ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊ थोडं, म्हणजे आपली कुल्फी अजून छान होईल. तुम्ही मिक्सरला केलं तरी चालेल, जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यात करायचं. बघा 2 मिनिट आपण छान ब्लेंड करून घेतलं. तुम्ही नाही केलं तरी चालेल, केलं तर छान होतं, नाही तर मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. बघा हे मटका कुल्फी तुम्ही म्हणू शकता. चिनी मातीचे मग आहे माझ्याकडे, यात आपण सेट करणार आहे. आता 1 कप भरून घेऊ आपण. आपलं मिश्रण किती छान झालं बघा. यावर आपण काजू बदामची कतरण टाकूया. आपल्याला मावा मलाई रोल कट कुल्फी सेट करण्यासाठी घरी असा उभा डबा आहे, तो घेतला तरी त्याच्यातही छान सेट होते. त्यामध्ये आपण ही प्लास्टिकची पिशवी घालणार आहे बघा, म्हणजे आपल्याला ती काढायला सोपी जाते एकदम. हे बघा अशा पद्धतीनं प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्या मापाची. मग आहे आपला चहा प्यायचा. त्यामध्ये काय केलं, बटर पेपर तळाला थोडासा लावलेला आहे बघा, म्हणजे लवकर निघते. आणि साईडला पण हा बटर पेपर लावून द्यायचा आहे. आता डब्यात ओतू आपण. थोडं मिश्रण यामध्ये ओतू, जे राहिलं ते. आता आपण हा बटर पेपर आहे थोडासा कट करून घेऊ. आपल्याला क्लिंग रॅप लावायचं आहे वरती म्हणून. बटर पेपर आपण आतून मुडपून दिला, कारण वरून आपल्याला क्लीन रॅप लावायचं आहे. क्लीन रॅप लावू आता बघा या पद्धतीने. डब्यालाही क्लीन रॅप लावू. डब्याला झाकण लावून आपण फ्रीजरमध्ये 10 ते 12 तासासाठी सेट व्हायला ठेवू. आपली मावा मलाई रोल कट कुल्फी तयार आहे. आपण रात्रभर फ्रीजमध्ये सेट करून घेतलेली आहे. दाखवते मी तुम्हाला कशी झाली बघा. मगमध्ये केली होती, अशा पद्धतीनं झाली. अजिबात बर्फ वगैरे काहीच आलेलं नाही. दाखवते काय भेटले तुम्हाला. हे बघा काहीसुद्धा बर्फ नाही झालं, एकदम मस्त झाली सेट. ही मावा मलाई कुल्फी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. डब्यामध्ये किंवा प्लास्टिकची पिशवी लावली आपण, पटकन निघते बघा. दाखवतो तुम्हाला, काही पाण्यातही बुडवलं नाही, काही नाही. एकदम मस्त सेट झाली बघा. पिशवी काढून टाकू आपण. बघा एकदम मस्त सेट झाली. कट करू आता आपण. बघा एकदम सुंदर.
छान रोल कट झाले, एकदम मस्त घरगुती पद्धतीने केलेली, किती छान सेट झाली बघा, एकदम मस्त. बर्फ नाही काही नाही, एकदम सॉफ्ट, चवीला तर एकदम मस्त लागते. आणि आपण घरगुती मगमध्ये केली होती, चहा प्यायच्या मगमध्ये, तीही छान झाली, एकदम मस्त झाली. ही चमच्यानेच खायची अशी. हा मगच आहे साधा आपला चहाचा, त्यामध्ये आपण बटर पेपर लावून सेट करायला ठेवली. ती बघू आता कशी काढायची ते. आपण आत मुडपला होता बटर पेपर, तो सरळ करून घेऊ, ती निघेल छान. तळ्याचं पाण्यात बुडून थोडासा. बटर पेपरची पण छान निघाली, छान एकदम छान झाली बघा. तळाचा बटर पेपर काढून टाकू. मगमधली पण एकदम सुंदर झाली बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली. अशी करून बटर पेपर असला तरी छान होते, फक्त त्याचा तळ आपल्याला पाण्यात बुडून मग काढायची असते, छान निघते. पुन्हा भेटू अशा छान थंडगार टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.